मधून ऋतुराज क्षीरसागर यांचा विजय झाला आहे आणि त्यांच्या घरासमोर सध्या कार्यकर्त्यांचा जल्लोष आहे तो पाहायला मिळत आहे। गुलाल उधळून या ठिकाणी कार्यकर्ते जल्लोष करताना आपल्याला दिसत आहेत। या ठिकाणी तुम्ही पाहू शकताय की अक्षरशः संपूर्ण या परिसर गुलाबी झाल्याचं चित्र सध्या आपल्याला पाहायला मिळत आहे। आपण कार्यकर्त्यांचा उत्साह एकंदरीत जाणून घेऊया। काय सांगताय, विजय झाला आहे या परिसरात, आता जल्लोष पाहायला मिळत आहे, काय सांगितलं? हा विजय कर्तृत्वाचा विजय आहे, समाजोपयोगी कामं केली त्या कार्याचा विजय आहे। आणि माननीय राजेश दादा हे जे तळागाळातल्या जनतेपर्यंत पोहोचलेले आहेत, त्यांच्या पावलावर पाऊल टाकून त्यांचे सुपुत्र ऋतुराज क्षीरसागर आणि आमचे सगळे शिवसैनिक आणि भाजपा महायुती ही पोहोचलेले आहे आणि जनतेनं आम्हाला योग्य न्याय दिलेला आहे। काय सांगताय दादा, आज आता निकाल लागला आहे, कार्यकर्त्यांचा उत्साह प्रभाग क्रमांक 7 म्हणजे जिल्ह्याचं नाही तर अख्ख्या राज्याचं ज्याच्याकडे लक्ष लागलं होतं हे असा प्रभाग होता। ऋतुराज क्षीरसागर साहेबांचा विजय हा जो दिशाभूल करणारी जी लोक होती त्या प्रभागामध्ये, जे जनतेची दिशाभूल करू पाहणार होती, त्यांना हा दणदणीत चपराकच म्हटलं पाहिजे। त्यांच्या पाठीशी या प्रभागातल्या पूर्ण जनतेनं एकमतानं ठामपणे त्यांच्या पाठीशी राहून त्यांना साथ दिलेली आहे। मी जिल्हा प्रमुख म्हणून त्या प्रभागातील सर्व जनतेचा मनापासून आभार मानतो। काय सांगताय, खरं तर हातीपाटीची लढत या प्रभागात पाहायला मिळाली, काय स्वर्गीय बाळासाहेब ठाकरेंचं स्वप्न होतं की महापालिकेला भगवा पडकाचा या आमच्या राजेश क्षीरसागर साहेबांनी सिद्ध करून दाखवले आणि कोल्हापुरात विकास मॉडेल व्हावं, राजेश क्षीरसागरच्या दृष्टीकोन कोल्हापूरचा विकास हा फास्ट गतीने चालू आहे। आज जनतेने कौल दिला आहे आणि आमची शिवसेनेची एकच इच्छा आहे की महायुतीच्या सर्व वरिष्ठ नेत्यांनी ऋतुराज क्षीरसागर यांना महापौर करून आमच्या शिवसेनेचा मोबदला द्यावा। आताच प्रभाग क्रमांक 7 मधून ऋतुराज क्षीरसागर यांच्या विजयानंतर कार्यकर्त्यांचा एकंदरीत जल्लोष आहे ते पाहायला मिळत आहे। यासोबतच काय सांगताय, विजय झाला आहे, गुलाल उधळून कार्यकर्त्यांकडून जल्लोष साजरा होत आहे, काय सांगताय? आज आपण महाराष्ट्रातलं संपूर्ण चित्र पाहिलं तर भारतीय जनता पार्टी, शिवसेना आणि मित्र पक्षांच्या सर्वत्र विजय होत आहे। केंद्रात महायुती आहे, राज्यात महायुती आहे आणि सर्व महापालिकांमध्ये महायुती आली, त्यामुळं विकासाचं एक नवं पर्व संपूर्ण महाराष्ट्रात चालू होईल। आता आपण या प्रभागात जर पाहिलं 6 आणि 7 नंबर या 8 पैकी 7 सीट महायुतीच्या विजयी झालेल्या आहेत आणि आमदार राजेश क्षीरसागर यांनी आमदार झाल्यानंतर यापूर्वी देखील जो विकास केला होता त्याच्या बाजूनच जनतेने कौल दिलेला आहे। आणि महत्वाची गोष्ट म्हणजे महापालिकेमध्ये शिवसेना सत्तेत मानानं सन्मानानं यावेळी बसणार आहे, त्यामुळं सर्व शिवसैनिक आणि शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरेंचं जे स्वप्न होतं महापालिकेवर भगवा फडकवायचं ते आज सर्व शिवसैनिकांच्या कष्टानं हे पूर्ण झालं असं म्हटलं तर वावगं। आताच कार्यकर्त्यांच्या एकंदरीतच प्रतिक्रिया काय होत्या ते आपण जाणून घेतलो आहोत। खरं तर जल्लोष गुलाल उधळून फटाक्यांच्या आतषबाजीने आहे ते कार्यकर्त्यांकडून आता आनंद उत्सव आहे ते साजरा करण्यात येत आहे। कॅमेरामन आकाश कांबळे सोबत मी अमृता पवार, जनप्रवास लाईव्ह, कोल्हापूर।